पुण्यामध्ये झालेल्या मुसळधार पावसात एक मुलगा दुचाकीसह रस्त्यावर वाहत गेल्याचं कळतंय। रस्त्यावर मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साचल्यानं दुचाकी चालवणारा हा मुलगा पडला आणि पुणे सातारा रस्त्यावरच्या पद्मावती इथली ही घटना आहे। मुलगा दुचाकीसह वाहत गेल्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय। 2 तास पाऊस झाला आणि या पावसामुळे रस्त्यावर पाणीच पाणी झालंय। मान्सून पूर्व सरींमुळे काही शहरांमध्ये मोठा पाऊस झालाय। पुणे सातारा रस्त्यावरची ही घटना आहे। पुण्यामध्ये मुसळधार पाऊस कालपासून सुरू आहे आणि दृश्य पहा, या दृश्यांमध्ये दिसतंय हा मुलगा पावसाच्या पाण्यामध्ये वाहत चाललेला आहे। आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे सध्या आपल्या बरोबर आहेत। आणखी तपशील निलेशकडून जाणून घेऊया। निलेश, पुण्यामध्ये मुसळधार पाऊस झाला, मात्र या पावसामध्ये साचलेल्या पाण्यात दुचाकी चालवणारा मुलगा पडला, तो वाहत जाताना दिसतोय। नक्कीच अनुपमा, खरं तर काल पुण्यामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याचं दिसून आलेलं आहे। खरं तर 2 तास हा पाऊस बरसला, पण मात्र या पावसामुळे पुण्यामध्ये सगळं पाणीच केलं। नक्कीच आता व्हिडिओ जो आपण पाहतोय हा पुणे सातारा रस्त्यावरील पद्मावती परिसरातला आहे आणि पद्मावती परिसरामध्ये कात्रजच्या डोंगरातली जे पाणी येतं त्या नाल्यात पाणी नाल्यात येतं, ते नाल्यातलं पाणी रस्त्यावर येतं, त्या दरम्यानचा हा व्हिडिओ आहे। आणि त्या दरम्यान सिग्नल असलेला जो दुचाकी स्वार होता तो गाडी काढताना वाहून जात असल्याचं आपल्याला त्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे। खरं तर काल दिवसभर ऊन होतं, मात्र दुपारनंतर पावसाला सुरुवात झाली आणि त्यावर इतका पाऊस पडला की पुण्यातील धानोली असेल, विमाननगर असेल, कात्रज असेल, या परिसरामध्ये पाणी झालेलं आपल्याला खरे पाण्याचा प्रवाह एवढा जोरदार होता की त्याला त्याची बाईकही सावरता येत नाही। तो बाईकवर वाहत जाताना दिसतोय। धन्यवाद निलेश, दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।